नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आषाढ अमावस्या म्हणजे आपली सर्वांची लाडकी दीप अमावस्या. या दिवशी आपण घरातील सर्व दिव्यांची पूजा करतो, अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करतो. पण दिव्यांच्या या पूजेसोबतच या दिवशी घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करण्याची म्हणजेच ओवाळण्याची एक खूप सुंदर परंपरा आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का की फक्त याच अमावस्याला लहान मुलांचे औक्षण का केले जाते? यामागे नक्की कोणती परंपरा आहे? ओवाळल्याने काय होते आणि हे कशासाठी केले जाते? जर तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, दीप अमावस्याला लहान मुलांना ओवाळण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्यदायी अशी 3 मुख्य कारणे आहेत. मूल हाच घराचा कुलदीपक असतो. आपल्या शास्त्रात दिव्याला प्रकाशाचे, ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे. जसा दिवा स्वतः जळून संपूर्ण घराला प्रकाश देतो आणि अंधार दूर करतो, तशीच घरातील लहान मुले ही आपल्या वंशाचा आणि घराचा कुलदीपक मानली जातात. दीप अमावस्याला या दिवशी निर्जीव दिव्याची पूजा करतानाच घराच्या या जिवंत दिव्याचे म्हणजेच आपल्या मुलांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल आणि तेजस्वी भविष्याची प्रार्थना केली जाते. पावसाळा आणि आरोग्याची काळजी. आषाढ महिना हा ऐन पावसाळ्याचा काळ असतो. या दिवसात वातावरण दमट असतं, सूर्यप्रकाश कमी असतो आणि संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलांची प्रतिकारशक्ती नाजूक असल्यामुळे त्यांना आजारपण लवकर गाठते. दिव्यांची ज्योत ही उष्णता आणि तेज तत्वाचे प्रतीक आहे. दिव्याच्या ज्योतीतील उष्णतेने आणि सकारात्मक ऊर्जेने मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी, हा यामागील मुख्य आरोग्यदायी हेतू सुद्धा असतो. तिसरा आहे दृष्ट काढणे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणे. पावसाळ्याच्या दिवसात वातावरण एक प्रकारचा आळस आणि नकारात्मक ऊर्जा असते. लहान मुलांना वाईट नजर किंवा दृष्ट लवकर लागते असे मानले जाते. जेव्हा आपण दिव्याने मुलांना ओवाळतो तेव्हा दिव्याची ज्योत मुलांच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि त्यांच्या भोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच निर्माण करते. मित्रांनो, आपण नक्की दीप अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात मुलगी असेल, मुलं असतील तरी काय हरकत नाही, लहान असतील तर नक्की ओवाळावे. जेव्हा घरातील आई, आजी किंवा ज्येष्ठ स्त्रिया प्रेमाने मुलांचे औक्षण करतात तेव्हा त्यांच्या मनातील शुभचिंतन आणि दिव्यांचे तेज यामुळे मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दिव्याच्या ज्योतीकडे पाहिल्याने मुलांची एकाग्रता वाढते, त्यांच्यातील अज्ञान व आळस दूर होऊन त्यांना विद्या, बुद्धी आणि यश प्राप्त होते. पाटावर बसवून रांगोळी काढून जेव्हा मुलांचे कौतुक केले जाते तेव्हा मुलाला आपण घरासाठी किती महत्त्वाचे आहोत याची जाणीव होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हा विधी अत्यंत सोपा आहे. दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा पूजेच्या वेळी जमिनीवर पाट ठेवून त्याभोवती छान रांगोळी काढा. मुलांना स्वच्छ वस्त्र परिधान करून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पाटावर बसवा. मुलांच्या कपाळावर अक्षता आणि कुंकुवाचा सुंदर टिळा लावा. समई, निरांजन किंवा उकडीच्या दिव्यांची ज्योत घेऊन मुलांना 3 वेळा डोक्यावरून ओवाळा. ओवाळताना मनात तुझे आयुष्य दिव्यासारखे प्रकाशमय हो आणि तुला उत्तम आरोग्य मिळो असा प्रार्थना करायची. ओवाळून झाल्यावर मुलाला गोड नैवेद्य, गोड खोबरे, उकडीचे दिवे, पेढे आपण भरवायचे आहे. नंतर मुलांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर तुम्ही सुद्धा दीप अमावस्याच्या दिवशी मुलांना नक्की ओवाळा. ही एक रूढी किंवा अंधश्रद्धा नसून त्यामागे आरोग्य, प्रेम आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुंदर भावना दडलेली आहे. या दीप अमावस्याला तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील कुलदीपांचे नक्की औक्षण करा आणि हा आनंदाचा सण साजरा करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.